आज आपण पेरिनल ॲब्सेस किंवा पेरिनल गळू याबद्दल थोडी माहिती समजावून घेऊयात. आता हा पेरिनल ॲब्सेस किंवा गळू म्हणजे नक्की काय? तर तिथं पू जमा झाला म्हणजे संडासाच्या जागेच्या जवळ जेव्हा पू एकत्र गोळा होतो तेव्हा त्याला पेरिनल ॲब्सेस म्हणतात. हा कशामुळे होतो? तर गुदद्वाराच्या ग्रंथींच्यामुळे तिथे इन्फेक्शन झालं की मग त्या जंतू संसर्गामुळे हा ॲब्सेस तयार होतो. याला आपण ताबडतोब ट्रीटमेंट केली पाहिजे, हे आपण प्रत्येक वेळा लक्षात ठेवायला पाहिजे. हा असा लोकलाइज्ड ॲब्सेस किंवा स्थानिक गळू तयार झाल्यावर आपल्याला कळणार तरी कसं? सगळ्यात पहिलं आहे की आपल्याला वेदना खूप होतील. सूज असेल किंवा नसेल, लालसरपणा असेल किंवा नसेल, पण गुदद्वाराच्या जवळ प्रचंड वेदना होणे हे सगळ्यात पहिली गोष्ट आहे. तिथं बोट लावलं तरी दुखायला लागू शकतं किंवा तिथली कातडी थोडी गरम वाटायला लागू शकते. ताप निश्चित यायला लागतो, थकवा येतो आणि बसायला देखील त्रास होतो, हालचालीला त्रास होतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला असा त्रास होतो आणि वरून काहीच दिसत नाही तरी सुद्धा आम्ही त्याचं निदान करतो की आतमध्ये कुठेतरी पू झालेला आहे. असाच हा पू कधी कधी संडासच्या अवतीभोवती सगळीकडे पसरलेला असतो, ज्याला आपण हॉर्सशू पेरिनल ॲब्सेस म्हणतो. म्हणजे नाळ जी असते ना, नाळीला यू आकाराचा हे असतो, तसाच हा पू सगळ्या तिन्ही बाजूनी पसरलेला असतो आणि याच्यामध्ये पेशंटला खूप दुखणं होतं आणि थंडी वाजून ताप येतो. संडास करताना पण त्रास होतो, पण हा पू खूप पसरलेला असतो, वरून तुम्हाला कित्येक वेळेला काही कळत पण नाही. याचीच पुढची गुंतागुंत म्हणजे हा पू जर वर सरकत गेला तर हा आतले सगळे स्नायू फाडून आतमध्ये पोटाच्या आतमध्ये जातो आणि हा ओटी पोटामध्ये वरच्या कव्हरच्या खाली तिथं जमा व्हायला लागतो आणि तिथं भरपूर जागा आहे, त्यामुळे तिथे आतमध्ये पू वाढत जातो. वरनं तो तुम्हाला कुठूनही दिसत नाही. पण होतं काय की या सगळ्या पेशंटना पोटामध्ये ओटी पोटात दुखायला लागतं, तिथं असं जडपणा वाटायला लागतो, लघवी करायला त्रास येतो, ताप खूप जास्त येतो. याला फक्त क्लिनिकल डायग्नोसिस लागतं आणि तपासण्यांकरता आपण काय तपासण्या करायच्या या आपल्याला योग्य त्या वेळेला कळल्या पाहिजेत आणि योग्य त्या डॉक्टरच तुम्हाला त्या तपासण्या सांगू शकतो. असा हा ॲब्सेस हा काही ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स किंवा गुंतागुंती करूनच देतो. सगळ्यात कॉमनली होणार म्हणजे फिस्टुला नेनो. 70% लोकांमध्ये हा ॲब्सेस स्वतःहून फुटला काय किंवा ऑपरेशन केलं काय यांचा फिस्टुलामध्ये कन्वर्ट होणारच आहे. 30% लोकांमध्ये हा फिस्टुला होणार नाही, पण मॅक्झिमम लोक त्या 70%त बसतात. हाच सपोज पू सगळीकडे वर पसरत गेला तर कातडं खराब करतं, साडून टाकतं, नासवतं, गँग्रीन करतं. याला फोर्नियर्स गँग्रीन म्हणतात. असा गँग्रीन झाला तर हा आयुष्याशी धोका धरू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा कातड्याचा पोर्शन काढून टाकायची वेळ येते. सपोज यातलं काही झालं नाही आणि हा जर पू असाच सरकत गेला आणि शरीरात पसरला तर सेप्सिस, ज्यांनी सगळ्या लिव्हर किडनीजवरती पण परिणाम करू शकतो. किंवा सगळ्यात शेवटी म्हणजे हा गळू परत परत होऊ शकतो. गळू कशामुळे झाला तर संडासाच्या गाठीच्या आतमधनं तिथं आपले रेक्टल ग्लँड्स होते, त्या ग्लँड्समधनं संडास आत गेल्यामुळे झाला. ती जागा तर ती तशीच राहिलेली आहे, त्यामुळे आपण जरी गळू फोडला तरी सुद्धा वरची स्किन बरी होते, जखम बरी होते, पण आतमधली जी आहे तोंड ते परत ओपन होतं, त्यात परत संडास जाऊन अडकते आणि गळू परत परत होऊ शकतो. हे आजार असे असतात, उदाहरणार्थ डायबेटीस, क्रोन्स डिसीज, प्रतिकार शक्तीच कमी झाली, ज्याला इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट म्हणतो. म्हणजे वयस्कर पेशंट आहे, लिव्हर प्रॉब्लेम आहे, किडनी प्रॉब्लेम आहे, यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता कमी होते. किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे, संडास बरोबर होत नाही, घट्ट संडास होते, या सगळ्या पेशंटमध्ये हा आजार कॉमनली जास्ती दिसतो. आता असा आजार झाल्यावर डॉक्टरांकडे जायचं तरी कधी?
तर सतत वेदना झाल्या, सूज आली, ताप जर सारखा येत राहिला किंवा त्या जागेला पू येणे, रक्त येणे असे सुरू झाले, तर मग डॉक्टरांकडे ताबडतोब जावं, हाच सल्ला. आणि डॉक्टर म्हणजे कुणाकडे? तर सर्जनकडे जावं, कारण याला आजाराला ट्रीटमेंट फक्त सर्जनच देऊ शकतो. आता याला उपचार तरी काय? शस्त्रक्रिया म्हणजे काय? तर गळूला वाट करून देणे. त्यातला पू बाहेर आला पाहिजे. मग तो शस्त्रक्रियेने येऊन दे किंवा स्वतःहून फुटून येऊन दे. शस्त्रक्रिया किंवा वाट करून देणं हे त्यातलं पहिलं प्राथमिक ट्रीटमेंट आहे. दुसरी गोष्ट काय आहे? अँटीबायोटिक्स देणे, की हा पू त्यातला त्यात इन्फेक्शन कमी व्हावा, हा पसरू नये म्हणून अँटीबायोटिक द्या. आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबरोबर, की डायबिटीसला कंट्रोल करा, बाकीचे आजार असतील त्याच्याबरोबरचे तर त्यांची ट्रीटमेंट करा, तर आपण त्याचा इलाज करू शकू. असा गळू होऊ नये किंवा परत येऊ नये याच्याकरता आपण काय करायचं आहे? तर एकतर आपल्याला स्वच्छता पाहिजे, हातांची स्वच्छता, आहाराचं संतुलन, भरपूर पाणी प्या, संडास घट्ट होऊ देऊ नकात. डायबिटीस किंवा मधुमेह असेल तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवा आणि जर काही त्रास वाटला तर त्वरित सर्जनचा सल्ला घ्या. थँक यू.